D for E for F for G for. गार्डनला आले उर्वीला घेऊन आणि इकडे उर्वीची ना भरपूर अशी मस्ती चालली आहे. आता ते बसायला आणलं तरी एका ठिकाणी का बसत नाही. कुठे गेली उर्वी? आपण इथे बसलो आणि ती बघ. गुड मॉर्निंग. तर आज मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथून हेअरकट करायला जाणं उर्वीचं. पण त्याआधी आदल्या दिवशी मी जामून मोजिटोची रेसिपी ट्राय केली होती ना, ती तुमच्यासोबत मी शेअर करते. ओके, सगळं किती वाढलेत. उरू, आज तुझे हेअरकट करूयात? हेअरकट करूया? करूयात ना. केस बघ किती वाढलेत. तू आता स्कूलला जा, येताना आपण हेअरकट करूयात. केस बघ साईड साईडनी कट करूया, जास्त नाही. ओके. मग उर्वी किती क्यूट दिसेल माहिती आहे का? आहे ना? अरे अरे तुझा बो दाखव, किती छान आहे ना. माझा पण कट करायचं ना. उर्वीची छान अशी केस येत होते बघा. पण आज कट करायची उर्वी, थोडीशी हेअर कट करायची ना. का ग? का? केस कापायची ना? केस कापायची की नाही? नाही नाही कापायचे उर्वीला. ओके ठीक आहे. दे. नाही, तिच्या मारतात नाही. एक 1 2 बोल. 1 2 येते तुला? येतं. मी शिकवते. मला शिकवणार? केस पडले तुझे? पडले. किती पडले बघ? काउंट कर. किती पडले? हात नाही हलवायचं उरू. 2. हात नाही काढायचा बाहेर. मग सगळे केस जाणार तुझ्या कपड्यांमध्ये. चालेल का तुला? कपड्यांमध्ये केस जाणार, मग खाज येणार अंगाला, घामोळं येणार. चालेल का? नाही ना. आज काय शिकवलं तुम्हाला स्कूलमध्ये? काय? खाऊ शिकवलं. खाऊ शिकवला. ABCD नाही शिकवली? नाही शिकवली. टीचरांना सांगायचं ना आम्हाला ABCD शिकवा म्हणून. तुला येते का ABCD बोलता? येते ना. A for बोल. B for C for D for E for F for G for H for hen. I for हळू. I for J for K for बोल. kite. L for lion. M for monkey. तुझे हेअर कट आपण केले ना, किती छान दिसते उर्वी. आता बघू केस दाखव तुझे. हा, छान छान दिसते. पण आता बोना येणार आहे. चालेल ना तुला? चालेल ना बोना घातला तर स्कूलमध्ये? अशी पण उर्वी क्यूट दिसते. हां, कशी दिसते उर्वी? उरू कशी दिसते? क्यूट. दात बघ कसे क्यूट क्यूट दिसत आहेत. हां, दात कसे दिसत आहेत तुझे? काय खराब झाले? काय बेटा खराब झाले? टीथ नाही, छान आहेत. दाखव. ई कर. हा, छान आहेत. बघू दे. ई करा. मस्त मस्त. पप्पा शालके छान छान आहेत. आहे ना? हो. चला आता काय करायचं? अंघोळ झाली ना, आता आराम कर. चलो बाय. से बाय. आज माझ्याकडे बघा काळी डोंगरची काळी मैना म्हणजेच हे आपले करवंद आणि जांभूळ इतके होते ना. आता मध्यंतरी हे गावी गेले होते, त्यावेळेस येताना घेऊन आले. तर म्हटलं आता इतकं काही खाणं होणार नाही, त्यामुळे आपण एक रेसिपी ट्राय करूयात. मी सुद्धा एक व्हिडिओ बघितली होती, म्हटलं ट्राय करूयात. पण खूपच छान असा हा जामून मोजिटो तयार झाला होता. तर इथे जामून मधली जांभळातली बी काढून घेते बघा. फक्त असा पल्प तयार करायचा आपल्याला.
त्यामुळे फक्त हाताने असं थोडं मॅश केलं ना तरी त्यातली बी निघून जाते. तर मला पाहिजे तेवढं इथे जांभळांचं गर घेते मी आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याचं पल्प तयार करून घेते. तर मी ह्याचं पल्प तयार केलं आणि फ्रीजला ठेवलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला ते आल्यानंतर जामून मोजिटो तयार करायला घेतलंय. ते इथे 2-3 चमचे मी इथे हा पल्प घेतलाय आणि त्यामध्ये बाकी साहित्य घालते. इथे मी थोडा चाट मसाला, जिरा पावडर आणि थोडं काळं मीठ घातलंय. साधं मीठसुद्धा घालण्याची गरज नाही आहे कारण चाट मसाला आणि काळं मीठ घातले त्यामुळे. आणि 2 चमचे साखर घालते. ते मिक्स करून घेतलं ना की त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस आणि पुदिना जर असेल ना तर तुम्ही पुदिनासुद्धा यूज करू शकता. पण आता माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे पुदिना नाही वापरला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ह्यामध्ये साखर विरघळली पाहिजे. हे बघा मोजिटोसाठी जो पल्प लागणार आहे ना तो आपला छान तयार झाला आहे. त्याचा रंगसुद्धा इतका गुलाबी आणि पर्पल कलर आलेला आहे. तर आता हे ग्लास बघत असाल तर ग्लास तिन्ही माझी वेगळी वेगळी आहेत. तर उर्वीला छोटा ग्लास घेतला आणि त्यांना असं मॉकटेलसाठी असा वेगळा ग्लास हवा असतो त्यामुळे मी तिन्ही ग्लास वेगळी घेतली आहेत. ह्यामध्ये जांभळाचा हा पल्प घातलाय आणि आईस क्यूब घालून घेते. तर इथे सुद्धा तुम्ही पुदिना वगैरे यूज करू शकता. तर आता पुदिना नाही आहे त्यामुळे डायरेक्ट मी वॉटर सोडा घातलाय आणि जामून मोजिटो तयार झालेला आहे. आता लगेचच त्यांच्याकडे घेऊन जाते आणि बघूयात त्यांना आवडते की नाही ते. मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केलंय पण खरं सांगते खूप छानच जामून मोजिटो तयार झाला होता. हा तर स्पेशल आहे. पुदिना नव्हता फक्त ना. थँक्यू सो मच. अरे छान आहे. यम यम. टीसाठी शॉर्ट छोटं ग्लास. हां. खूप छान. तिला खूप आवडले बघ. कशा उर्वी कसं आहे? थंड आवडलं? पण फ्लेवर आहे ना थोडासा जास्त होता. पुदिना हवा होता थोडा त्यामुळे. उर्वीला खूप आवडलं आहे ना उर्वी. यम्मी आहे ना. अरे, उर्वीला खूप आवडले. पण गॅसेस यम्मी याच पेनमध्ये. उर्वी. मस्त आहे. हा मस्त झालं. तर मोजिटोच्या आधी ना छान असं पनीर फ्राय आणि सोबत सॅलड सुद्धा होता. तर इव्हनिंग ब्रेकफास्ट छान हेवी झाला होता आणि त्यानंतर आम्ही इथून थोडं बाहेर सुद्धा जाणार होतो. कसं आहे? एक नंबर. मग पकड तुला काय पाहिजे आठवते विचार करते. चलो. आणि आज मग ते संध्याकाळी लवकर आले होते त्यामुळे म्हटलं उर्वीला आपण गार्डनमध्ये घेऊन जाऊया. हल्ली उर्वीला ना गार्डनमध्ये भरपूरच आवडतं. तर अशी स्लाईडवरती आता ना स्वतःहून ती वरती चढते आणि स्वतः स्लाईड घेते. पहिले तिला पकडायला लागायचं आता ती सगळं स्वतःहून ॲक्टिव्हिटी करते आणि इतकी मजा करते ना. पुन्हा पुन्हा फक्त स्लाईडवरच तिला जायचं होतं. त्यानंतर हा जो झुला होता तिकडे सुद्धा गेलो. तर असं ना आम्ही तर पहिल्या आधी वीकली कधीतरी सॅटर्डे किंवा संडेला घेऊन जायचो. पण आता पप्पा घरी दिसले ना किंवा लवकर घरी आले ना तरी उर्वीला असं बाहेर फिरायला जायचं असतं. मग ते कुठे का असो तिला भरपूर मजा येते. आम्ही इथे बसलोय आणि उर्वी बघा. शेंगाच होते. आणि उर्वीचं काय चाललंय काहीतरी भलतंच तिचं चाललंय मातीत खेळणं. काय आहे टाकते हा फुल. तुला मजा येते गार्डन मध्ये. काय करत होतीस सांग आता? काय करत होतीस? मातीत खेळत होतीस ना. हात बघू गंदू झाले. गंदू गंदू झाले. गंदू बाळ मला. इकडे बघा. इथे बघा. इथे बघा. हा मोबाईल मध्ये बघ. मोबाईल मध्ये. तर निघताना असं हॉर्स वगैरे दिसला की त्या सगळ्यांना बाय बाय करून आम्हाला घरी जायचं असतं. तर असं होतं आजचा दिवस. चला भेटूयात पुन्हा. गुड डे. बाय.